या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत साधना 30 नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे शेतात गेली होती। सायंकाळी बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही, त्यामुळे साधनाच्या पतीसह परिसरातील नागरिकांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, मात्र कुणालाही साधना दिसून आली नाही। दरम्यान पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार संजय जोगे यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात दिली। पोलिसांनी तातडीने तक्रारीची दखल घेत महिलेचा शोध सुरू केला। दरम्यान शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी साधनाचा मृतदेह पोलिसांना एका ऊसाच्या शेतात आढळून आला। महिलेची हत्या तिच्या दिराने केली असावी असा संशय पोलिसांना आला। त्यांनी तातडीने ज्ञानेश्वर जोगे याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली। यानंतर आपणच वहिनीची हत्या केली अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली। शेतीच्या हिश्शाच्या वादात वहिनी अडथळा आणत होती, त्यामुळेच मी तिची हत्या केली असं आरोपीने पोलिसांना सांगितलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जोगे याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। शेतीच्या वादातून महिलेच्या दिरानेच तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। या जगात आता नाती सुद्धा विश्वास ठेवण्याच्या लायकीची राहिली नाहीत अशा कमेंट्स आल्या आहेत।